चढलो चढलो रो 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 नाही नाही झेपत. हे बघा जिग्नो किती आंबा घेऊन आलो तो. जिग्ना किती आहेत? 8 आंबा घेऊन आलो जिग्नो. एक नंबर आंबो खरंच. नमस्कार मंडळी, मी प्रशांत स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे आंबे काढायला. हळदीसाठी आंबे काढायचे आहेत आणि आमचा जो वाड्याकडचा वाडा आहे, म्हणजे त्या जागेचं नाव वाडा, तो आमच्या वाड्यावरनं पडला. तर तिकडे चाललो आहे आम्ही आता. त्या वाड्याची कौलं आणि कोनेला बसवायचे आहेत, तर त्याच्यासाठी चाललो आहे. ते बघा माझ्यासोबत कोण कोण चाललं आहे बघा. पुढे तो राजू, त्याच्यानंतर यश आणि जिग्न्या. पप्पा पाठवून येत आहेत. तर आता जातो आहे वाड्याकडे. तर चला तिकडे जाऊन आपण बघूया. आता म्हणजे मागे वादळ झाली तेव्हा त्या वादळमध्ये वगैरे पण उडालीत का कौलं, तर ती कितीशी उडालीत काय तिकडे जाऊन बघूया. आणि थोडेसे कोणे इकडचं घराकडनं घेऊन चाललो आहे, ते पण बसवायचे आणि आंबे पण काढायचे. तिथे आंबे पण आहेत. तर चला जाऊया आता तिकडे. हे बघा ह्या चर. तर इथं जेव्हा पहिला पाऊस पडतो ना, तर इकडे सगळीकडे मासे असतात. मासे पकडतो. पहिल्या पावसाची चढणीचे मासे आम्ही इकडे पकडतो. आता काय गावी यायला मिळत नाही त्याच्यामुळं नाही, पण गावचे लोक पण इकडे येऊन सगळे इकडून असे वरपर्यंत जातात. त्यांचा बघाय चाललं. त्या यश बघ कंटाळलो जरासा काय ते हे घेतलं. काय झालं रे राजू? काय आला? कोणा जड झालं? हे बघितलं हे असा. हे बघा आम्ही इकडं जायचं ना पहिला. हे बघ हो अनिकेतांचा आंबो, ते म्हणजे मस्त गोड आंबा. आता तिकडं चालला. तिकडनं पुढं एक तारेचा आंबो म्हणून होतो, तर तो आंबा आता तोडला नाही, पण एक नंबर आंबा होतो. काय म्हणजे रायवळी आंब्यामध्ये गोड आंबो म्हणायचं तर तारेचा आंबो. आम्ही सकाळी 5-5:30 वाजता पण तिथं जाऊन आंबं घेऊन यायचं, कारण रात्रीच्या हवेन जे आंबं पडलेलं असायचं ते घेऊन येण्यासाठी आम्ही यायचं. हे बघ अनिकेतचा आंबो. हे बघा या अनिकेतांचा आंबो हा. अनिकेतने सांगितलं काय ते तुम्ही पण काढा आणि माका पण काय ते थोडंसं द्यावा. तर आता आम्ही काय आंबं काढीत इथं नाही काढत आहोत. आता चालला वाड्याकडं. हे बघा अरे ते तुटत घळ मेले. हे बघा यो होय तारेचा आंबो. आता ही व्हिडिओ कोण आमच्या वाडीतली लोक जी कोण बघत असतील ना, त्यांनी कमेंट करा आपल्या व्हिडिओमध्ये की कोणा लहानपणीची आठवण झाली ही जागा बघून. आता आहे नाही म्हणणार तो आंबो, पण कोणाकोणाक आठवण झाली लहानपणीची व्हिडिओ बघून ती जरा सांगा. मित्रांनो, तारे म्हणजे आदित्यची आजी. हे बघा इकडं ना आता कोण योग मागत नाही. पहिला आम्ही तर यायचं तेव्हा इकडं कायच नसतं, म्हणजे हे असा गचकाट नसायचा. पण आता बघा काय झाला, त्या चलोक जागा नाही. हे बघा यात काय गचकाट झाला ते बघा. काय या हे सगळं मळी, ही आमची मळी होती शेती करूची. ते आता काय राहिलं नाही इकडे बघा. हे काय हा हे बघा हे आमचं वाडो, म्हणजे आमच्या पूर्वीपासूनचं वाडो, सगळ्यात जुनो. इथं आमचे बैल बांधलेले असायचे शेतीच्या टायमिंगला. आता काय शेती काय करत नाही त्याच्यामुळं असं. नंतर हे आता अगोदर हे पक्का नव्हता, म्हणजे पक्का म्हणजे हे चिऱ्याचं नव्हतं पहिला. नंतर मग चिऱ्याचा बनवून घेतलेला आणि असं बांधून घेतलेला. आता हे ह्याच्यावरती ते बघा नळं दिसतं तर तुमका वरती बघा टॉपला, तर ते सगळे कोणं वगैरे सटाकलं. तर ते कोणं वगैरे जरा आता बसवूच. जिग्ण्याक आणलेलो हा जिग्नो चढणारा त्याच्यावर. हे बघा आंबो बघा रायवळी आंबो ह्या वेळेत कितीतरी आहेत. कचऱ्यासारखं रायवळी आंबो आहेत यावेळी. हे बघा बघा आता जिग्नो वर जाणारा. वरना काढची सगळे वर चढवून. ते बघा
तर जिग्नो एक कोण सरळ करणारा, मंगरुळा सरळ करणारा. आता खाली बारकी लावूया. आता खाली बारकी लावूया. खाली उकडलं नाही ग. खाली ना हे तळात सारखं घर. वर उडलं जाऊ. वरतो डब्बल टाकलेलो खाली घेऊन ये. मी दोन घेऊन काय द्या हे कोण काय मला समजत नाही. बारक तो वर घेते हे बारक त्या राहून जात ते काय चावू नको तू. हे बारक बरोबर घेते वर. तेव्हा जिग्नो तिकडं कौला लावता आणि यश इकडं आंबा काढूची सुरुवात केला ना. हे बघ अर्धा आंबा त्यानं असंच घळान पाडून टाकला ना. ते बघ तेव्हा पडलो कर्माचो पिको देटा सकट पडलो. घळान पण आंबा काढू घेत नाही काय. ते बघ घरातलो पण पाडला. हा नाचता येणं अंगण वाकडा म्हणतात ती परिस्थिती. हे बघा ही वाड्याच्या माळ्यावर आलो आम्ही. ही आमची रीप खराब झाली बघा पावसानं. पडू बिडू काय जिग्न्याचा पाय खाली आलो असतो. हे बघा मोडली ही रीप. हे आमचं राजू मिस्त्री. कोणं सरळ करता करता पहिल्या स्टार्टिंगला तिथं ते 2 कोणं पडलं, ते फुटलं. आणि त्याच्यानंतर जिग्नो वर गेलो होतो ना, म्हणजे कोणं घालू की बघा इकडं वर गेलो होतो वर, तर ते त्याचं पाय डायरेक्ट त्या रीपवरती ते रीपच तुटली डायरेक्ट. तर खाली उतरलो आता. तर राजू कोणं ह्या रीपसारखी करता ते तिकडं रीप टाकतं. तर तोपर्यंत यशाने म्हणतात चला इथं धोंड्यांनाच्या आंब्याखाली जाऊन येऊया. आंबो एक नंबर आंबो तो, म्हणजे लांबसून बघितलं तर पिवळं धम्मक लवटिंगासारखं असता. चव काय भारी आहे. तर चला बघा इकडनंच किती दिसतं तर ते बघ किती पिवळं ते वर. चला 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 धोंड्याच्या आंब्याखाली जाऊया. जाम भारी आंबो आपण एक नंबर आंबो हा. चव बघशाल तर काय दाखवते वर. आता तुमचं काय माहिती नाही दिसतं की नाही. हे बघा हे बघा किती आंबे पडलेले आहेत ते बघा. हे बघा ते बघा यशच्या हातात किती आहेत ते बघा. आता हे पण आता हे आम्ही मुंबईवाला आता आलाव म्हणून हे आंबं खाऊ कोणतरी आलेलं ते आंब्याखाली. बाकी इकडं आता कोण फिरकत पण नाही. इकडं वर तुमका दाखवते आंबा किती पडलेलं ते बघा. इकडं बघा हे बघा हे सगळं पेर आंब्यांचं. आणि आम्ही जेव्हा गावात होताव ना तेव्हा हे आंबं असं पडलेलं कधीच दिसायचं नाही. कारण आंबं कधी थांबलंच नाही आंब्याखाली, राहिलंच नाही. यश का किती भेटले दाखव. हे बघा आंबे. हे बघा असं पिवळं धम्मक. चव पण एक नंबर आहे यांची माहिती आहे. हे बघा जिग्नो किती आंबं घेऊन आलो होतो. जिग्नो किती आहेत 8 आंबं घेऊन आलो जिग्नो. एक नंबर आंबो खरंच. खाली कलंबी म्हणजे हापूस आंबा किंवा रत्नागिरी हापूस म्हणा, देवगड हापूस म्हणा, तो खाण्यात जेवढी मजा नाही ना तेवढी हे आंबे झाडाखाली जाऊन खाण्यात मजा आहे. हे बघा एक नंबर आहे एक नंबर. काही लोकांचा वाडीत गैरसमज आहे, हा आकाचा आंबा आहे, हा खरं दोंड्यांनाचा आंबा आहे. एक नंबर आहे.
अशी आंबे खाऊची मजा फक्त तेव्हाच यायची जेव्हा आम्ही लहान होतो. ह्या पोरांका नुसतं आता फक्त मोबाईल द्यावा आणि फक्त काहीतरी द्यावा त्यांच्या हातात खेळणं, बाकी काय नाही. या मोबाईल आंब बिंब हे सगळं आता यांका काय नाही. आमच्या वेळेत आम्ही आंब करंदा जांबी काय ठेवीत नव्हतं, लोकांचे चोरून पण खाणं हे करत होतं. हे लोक आंब पहिले कुडून ठेवायचे म्हणजे राखून ठेवायचे की या आंब्यावर कोणी जायचं नाही, अशी परिस्थिती होती. आता काय राहिला नाही त्याच्यातला. ते दे माका एक. मित्रांनो झाडावरचे आंबे पण ना हे बघा आता असे स्वतःहूनच गळून पडायला लागलेत. का माहिती आहे का, त्यांना दगड मारून पाडणारी पिढी जी होती ना ती आता कुठेतरी स्वतःच्या कामधंद्यामध्ये व्यस्त झाली. आणि आत्ता ज्यांनी ह्यांना दगडे मारून खाली आंब्याखाली दगडे मारून पाडून खाल्ले पाहिजे होते ना ती पिढी आता मोबाईलमध्ये व्यस्त आहे. तर आंबे पण आता स्वतःहूनच कंटाळून वरून गळून पडायला लागलेत. हे बघा इथं ह्या आंब्यावर किती पिके आंबे आहेत बघा. आता ते मोबाईलमध्ये दिसणार नाही क्लिअर पण खूप आहेत. चला मंडळी आता जाऊया परत खाली. 8-10 आंबे खाल्ले आता इथे बसून बसून आणि आता परत खाली जातो. तिथे वाड्याजवळ काय चालला ते बघतो. ह्याच आंब्याची माका वाटतं अडी घालूक लागणार माका आता. बघूया उद्या नाही तर परवा राजू घेऊन येतोय आणि आंब्याची अडी घालतोय. एक नंबर आंबा, हापूस आंब्याक पाटी गाडीत एवढं गोड आंबा. चला फळ दिसताच एवढा पिवळा पिवळा, झाडावरतीच एवढा पिवळा आहे ना, लय भारी. हे बघा पप्पांनी आंबा काढूक सुरुवात केल्याने आता राजूवर रीप टाकताय म्हणजे जी तुटलेली आहे तिथं जरा काहीतरी कामटा टाकता. तोपर्यंत पप्पाने आंबा काढूक सुरुवात केल्याने अडीसाठी आंब. फक्त ठोकूचच. रीप ठोकूचं. टोकूचं पाजलं हां. ते मी मुंबईतून. हे बघा इथं ना 2 फणस आहेत आमचं. ह्या वांजो फणस, ह्या बरका फणस आहे. आणि ह्याच्या पुढंच आपण जातो ना इथं कापा फणस आहे. दाखवते तुमचं बघा. हे बघा इथं थोडा खाली आला ना की इथं हा बघा हा कापा फणस आहे. इथं आलं आहे बघा. वाड्याकडच्या इथून थोडा खाली आला ना की इथं आहे हा कापा फणस आहे. याच्यावरती आता किती फणस आहेत बघा. जास्त नाही, हा धरत नाही जास्त पण गोड मस्त आहे. हे बघा तो एक मोठा फणस आहे फक्त, ते एक मोठा आहे. बाकीचे साधारण होत आहेत. आता तिकडे एक वर आहे अजून, हा एकच मोठा झालेला आहे तेवढा. बाकीचे आता थोड्या दिवसांनी अजून होतील. ते गावी आल्यापासून खूप दिवसांनी इकडे येणं झालं मित्रांनो. म्हणजे गणपतीला वगैरे पण इकडे यायला काय होत नाही, कारण पूर्ण हे गणपतीमध्ये तर पूर्ण गचकाट झालेला असतं, एकदम जंगलसारखा झालेला असता. त्याच्यामुळे इकडे जास्त कोण आता येत नाही. लोक शेती करायची, सगळी लोकांनी शेती सोडली. इकडं इथे हे सगळी पूर्ण शेती होती. हे साईडला तिथे दिसते ते पूर्ण शेती होती. शेती सगळ्यांनी सोडली आता. आमच्या गावात मोजून आता 2-3 जण आहेत ते शेती करतात प्रॉपर. बाकी असं कोण शेती करत नाही. सगळ्यांनी शेती सोडली. इवन आम्ही पण शेती सोडली. पण काय करणार आता, पर्याय नव्हता. ते बघा इकडे आल्यावरती खूप म्हणजे खूप भारी वाटलं आणि बरं वाटलं जरा भरपूर दिवसाने आल्यानंतर. चला जाऊया तिकडे. ही बघा ही मित्रांनो ना आमची बैल बांधायची जागा. इकडे एक बैल, तिकडे एक बैल आणि 4 असतील तर मग या साईडला 2. हे बघा एका गाताडी बोलायचं ते. आता एका साईडची गेली बघा, इथंच होती ती आता गेली. आता भरपूर वर्ष झालं वाडा असंच आमचं पडलेलो. सध्या इथे वाघ राहतात, बिबट्यांचा वावर येते. हे बघा राजूक पिको आंबो भेटलो, तो कसं चोपताय तो बघा. राजू कसं हा आणि आम्ही खाल्ला आमका गोड लागलो, तुका आंबट लागलो. बोलल्याक द्राक्ष आंबट तशी राजू घे आंबट हे. भरला सगळं. ना एकच
हे असणे भरला आणि सगळं बघा पिशवीत. राजू आता वर चढत आहे बघा. हे बाजूक आंबं आहेत ना ते खालून येणार नाही, त्यामुळे आता राजू वर चढता. राजू सोयंद्रे काय होता राजू आता आंब्यावर चढोक नाही होत म्हणता. चढलो रो 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 नाही नाही झेपत. तर मित्रांनो अशा प्रकारे आंबे काढून झालेत. वाड्याची कौलं थोडीफार सारखी करून झालेत, पण त्याची जी रीप आहे ती पूर्णपणे गेली आहे. त्याच्यामुळं ती पूर्ण चेंज करायला लागणार आहे. त्याच्यामुळे ते व्यवस्थित थोडंफार केलं आणि आता आंबे वगैरे काढून आता चाललो आहे घरी. तर हे बघा, ही आमची इकडे काजूची बाग आहे. इकडे दिसते ना आतमध्ये, इकडे सगळे काजूची बाग आहे. तर पण आता यावर्षी धरले नव्हते काय, तर बरं वाटलं जरा इकडे. म्हणजे भरपूर दिवसाने आलो इकडे खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर, त्याच्यामुळे बरं वाटलं जरा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.